jungle. अट्ट्यात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या टेमिमाइड इंजेक्शनचा साठा जप्त, दोघांना अटक. सांगली जिल्ह्यातील नशेखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आष्टा येथे मोठी कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या टेनिमाइड औषधी इंजेक्शनचा साठा जप्त केला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार जोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी वैद्यकीय वापरासाठी असलेल्या औषधी इंजेक्शनला अवैध वापर, विक्री व साठा करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकाने विशेष मोहीम राबवली. दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील व पोलीस कॉन्स्टेबल अभिजित ठाणेकर यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आष्टा हद्दीतील गाडगेमाळा परिसरातील श्रीराम नाश्ता सेंटर समोर 2 इसम नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या टेनिमाइड इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून युनिकॉर्न मोटरसायकलवर आलेल्या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी त्यांनी आपली नावे अभिषेक भीमराव सरवदे वयवर्ष 26 राहणार आष्टा व रेहान रफिक मुजावर वयवर्ष 20 राहणार आष्टा अशी सांगितली. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत अभिषेक सरवदे यांच्या ताब्यातील पिशवीतून टेनिमाइड औषधी द्रव्याच्या 74 इंजेक्शनच्या बाटल्या आढळून आल्या. चौकशीत आरोपींनी ही इंजेक्शने इंडिया मार्ट ॲपवरून ऑनलाईन मागून तरुणांना जादा दराने विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. पोलिसांनी इंजेक्शनचा साठा व मोटरसायकल जप्त केली असून पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करत आहे.